आज 27 गावातले जे 499 कामगार होते आणि त्यांना परमनंट होण्याचं आज सन्माननीय आयुक्त यांच्या माध्यमातून आज पत्र देण्यात आलेले आहे। खरं तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या 27 गावातल्या 499 कामगारांना परमनंट करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मानावे तेवढे आभार कमी आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो। त्यांना शुभेच्छा देतो की 499 असलेल्या कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमनंट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेलं आहे। मी सर्व ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अतिशय आनंदाची बातमी 2015 साली माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या सर्व कामगारांना ते 498 कामगार आहेत त्यांना महानगरपालिकेत सामावून घ्यायचा ठराव केला होता आणि त्याचबरोबर त्यानंतर आम्ही अख्खा रात्र म्हणजे आपण विसरायला नाही पाहिजे की आपल्या ज्या तत्कालीन महापौर ज्या आता स्वर्गीय कल्याणी पाटील आहेत त्यांनी अख्खा रात्र जागून ह्या सगळ्या लोकांना आम्ही तेव्हा पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे लोक आता महानगरपालिकेत सामील झाले होते आणि त्याच्यानंतर आज महेश पाटील आहेत, महेश गायकवाड आहेत, त्यांच्या युनियनने जो प्रयत्न केला आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जो प्रयत्न केला त्यामुळे 2015 नंतर 2025ला त्यांची आज खरी दिवाळी आज साजरी होणार आहे। त्यांना आज कन्फर्मेशन परमनंट लेटर मिळालेलं आहे। त्यामुळे मी मान्य आयुक्त मान्य श्रीकांत शिंदे साहेब तसंच एकनाथ शिंदे साहेब सर्व युनियनचे पदाधिकारी यांचे आभार मानतो आणि सगळ्या या कामगारांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कामगार युनियनचा कामगारांचा आज दसरा दिवाळी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे महेशजी पाटील असतील, कैलासजी शिंदे साहेब असतील, आमचे भरत गायकवाड असतील, या कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी मोठ्या ताकदीने याचा पाठपुरावा करत होते आणि आज त्यांना यश आलेलं आहे। सगळेच कामगारांना आज कधीच घोषणा झाली होती की परमनंट कायमस्वरूपी त्यांचं या ठिकाणी महापालिकेने समावेश केला होता, पण आज खऱ्या अर्थाने त्यांना पत्रक काढून आणि त्यांना या ठिकाणी सन्मान करून त्यांना या ठिकाणी रुजू केलेले परमनंट म्हणून कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी रुजू केले त्याबद्दल महापालिकेचा सुद्धा धन्यवाद देतो। आज जेवढे आमचे कामगार आहेत अनेक दिवसापासून या प्रतीक्षेची वाट बघत होते आणि ती आज पूर्ण झाली, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचा एक आनंद त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। त्यामुळे मी धन्यवाद देतो खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं, त्याचप्रमाणे सर्व कामगार युनियनचं धन्यवाद देतो।